दुष्काळाची दाहकता वाढल्याने मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यात पाणी प्रश्न गंभीर असल्याने विभागातील 1817 गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी सुरू असलेल्या टँकरची संख्या 1817 वर पोहोचली आहे। पुरेशा पावसाअभावी संपूर्ण मराठवाडा गेल्या 3-4 वर्षांपासून दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकला आहे। दुष्काळी परिस्थितीमध्ये नापिकी आणि टंचाई सदृश्य परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे। अपुऱ्या पावसामुळे मराठवाड्यातील जलाशयांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध न झाल्याने विभागातील जलाशयांनी तळ गाठला आहे। परिणामी मराठवाड्यातील ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे। हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागते। मराठवाड्यात भेडसावत असलेल्या पाणी टंचाई निवारणासाठी प्रशासनाच्या वतीनं टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा करण्यात येत आहे। दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत असल्याने विभागातील 1353 गावं आणि 517 वाड्यांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी सुरू असलेल्या टँकरची संख्या 1817 वर पोहोचली आहे। यामध्ये विभागातील औरंगाबाद जिल्ह्यात 301 गावं आणि 8 वाड्यात 388 टँकर्स, जालन्यातील 137 गावं आणि 29 वाड्यांमध्ये 188 टँकर्स, परभणीत 75 गावं आणि 25 वाड्यात 93 टँकर्स, हिंगोलीतील 11 गावात 9 टँकर्स, नांदेडमधील 142 गावं आणि 113 वाड्यात 243 टँकर्स, लातूरमधील 142 गावं आणि 37 वाड्यांमध्ये 174 टँकर्स, उस्मानाबादेतील 180 गावं आणि 4 वाड्यात 251 टँकर्स आणि दुष्काळाची दाहकता अधिक असलेल्या बीड जिल्ह्यात 305 गावं आणि 301 वाड्यांमध्ये सर्वाधिक 470 टँकर्सच्या सहाय्याने पाणी पुरवठा करण्यात येत आहे। विभागात भेडसावत असलेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 3122 गावातील 4422 खासगी विहिरी पाण्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे।